जंगलामध्ये जो बिबट्या राहतो त्याच्यावर उपजीविका करणारे, त्याला मारणारे प्राणीसुद्धा आहेत. उदाहरणार्थ पट्टेरी वाघ. एक पूर्ण वाढ झालेला पट्टेरी वाघ दुसऱ्या पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याची सहज शिकार करतो. हे तर प्रौढ बिबट्याबद्दल सांगितलं. पण बिबट्याच्या मादीची जी पिल्लं असतात ती लहान असताना रानकुत्री असोत किंवा तरस असोत, कोल्हे असोत, लांडगे असोत, हे सारे जे प्राणी आहेत हे सुद्धा या बिबट्याच्या पिल्लांची शिकार करतात. आणि त्यामुळे काय होतं की अगदी 4 पिल्लं जरी मादीने दिलेली असतील तर त्यातली क्वचित एखादे किंवा दुसरंच पिल्लू जगतं आणि अर्थात याचा परिणाम म्हणून संख्या नियंत्रित राहते. इथे काय होतं, ऊसाच्या फळामध्ये वाढलेल्या ज्या बिबट्यांच्या पिढ्या आहेत, म्हणजे आताच्या घडीला कमीत कमी 2 पिढ्या अशा तिथे असतील की ज्या केवळ ऊसाच्या फळामध्येच वाढल्या आहेत, तिथेच त्या जन्माला आल्या आहेत. तर या पिढ्यांचं काय झालं की यांना धोका कोणापासूनच नव्हता. माणूस सोडल्यास त्यांना धोका कोणापासूनच नव्हता. त्यांना खाणारा कुठलाही प्राणी या शेताच्या परिसरामध्ये उपलब्ध नव्हता. या सगळ्या प्रोटेक्शनमुळे या बिबट्याची संख्या वाढली आणि हाच मूलभूत फरक हा जंगलातला बिबट्या आणि या ऊसाच्या फळामध्ये वाढत असलेला जुन्नरचा बिबट्या यांच्यामध्ये पडला.